कडून आपण कुपन घ्यायचे आणि जे कोणी रेलिंगच्या आतमध्ये असतील त्यांनी कृपया करून तिथून बाजूला व्हायचे. क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं आज अंपायरच्या भूमिकेत आपल्या सोबत आहेत संतोष चौधरी सर, ऑनफील्ड अंपायर सध्या ऑनगोईंग मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पाटील सर आणि त्यांना साथ देतात स्क्वेअर लेगला. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. इथून मात्र आणि एक सूचना असेल, लकी ड्रॉ सगळ्यांसाठी आहे. रेलिंगच्या आतमध्ये ज्यांनी आहेत त्यांनी कृपया करून बाहेर जाण्याची विनंती आयोजकांकडून आमच्यापर्यंत पोहोचली. रेलिंगच्या आतमध्ये जे कोणी असतील त्यांना कुपन इथून मात्र दिले घेण्यात जाणार नाहीये, या गोष्टीची आपण नोंद घ्या. पाटील आणि चौधरी नावामध्ये सगळं ब्रँड आहे. 1 मिनिटाच्या आत जर कुंडेवाल टीम चला आपण मॅचला इथून मात्र सुरुवात करूयात. ऑलरेडी 2 रनची पेनल्टी आहे. आता टोटल लागेल 2 बॉलची. ऑफिशियल लास्ट 1 मिनिट समाधान तुमच्याकडे बाकी आहे. खूप ऍडजस्ट तुम्हाला केलंय, थोडं ट्रॅफिक होती, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. पहिल्याच बॉलवर आमच्या व्हीव्हीआयपी डाईसला सलामी षटकार. मैदानावरती दाखल कॉमेंट्री बॉक्स मध्ये झालेत. एक गोड आवाजाचे धनी आमचे समालोचक मित्र सागर मांडवकर सर. इट्स ओव्हर टू यू सागर. हेलो, धन्यवाद ओमकार. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त आपण स्पर्धा पाहतोय. शिवसेना उपतालुका प्रमुख अंबरनाथ स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान आयोजित शिवभक्त पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 26 पर्व 5 दिमागदार स्पर्धा. सामना लगेच सुरू. सूरज खेण्याला इथे मात्र आमंत्रित केले गेले. आपण पाहताय प्रथम फलंदाजी करण्याकरिता आणि कल्पेशला इथे मात्र त्याच्या समवेत आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅक पर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आपण वैभवला पाहताय. वैभवचा पहिलाच बॉल सूरज खेण्याच्या बॅट मधून इथून मात्र पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक दर्शवत असताना षटकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सज्ज होतो षटकातील. पुढचा बॉल हाही चाललाय स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून बॅक टू बॅक 2 सिक्सर 6. AK47 कुंडेवालची ही रन मशीन. कुंडेवाल गावाचा वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट आणि अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. मयूर वास्कर यंग टॅलेंट एका बाजूला आणि समोर गोलंदाज भालचंद्र कातकरी. पॉवर प्ले क्षेत्ररक्षणाची व्ह्यू रचना पाहिली. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक, थँक्यू. साइडला सुद्धा लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाले. पुन्हा एकदा दिशा दर्शवली गेली आहे. कव्हर रिजन मध्ये टेक्निकल स्ट्रोक इथून मात्र कन्वर्ट होत असताना चेंडू निघून चाललाय. आता मात्र बाउंड्रीच्या पलीकडे स्वरूप बदललं गेलं. आधी होते 2 चेंडू 2 षटकार आणि आता मात्र पाहायला मिळते चौकार 4. आक्रमक खेळासाठी तो ओळखला जातो, चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मात्र जेव्हा स्पर्धेचा दर्जा जेव्हा वेगळा असतो तेव्हा समाधानचा अनेक वेळा बहारदार खेळ पाहायचं. या मॅच मध्ये किती टार्गेट सेट होईल. पॉवर प्ले मध्ये समोर उभा आहे गौरव सावंत कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. ऑन साइडला चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 16 या अंकावर धाव फलक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सज्ज होईल. ओहो, पुढचा बॉल यावेळेस काय घडतं तर व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा टोटल
एनपी शो आणि वर्ष त्यांनी दबदबा आमचे जय मल्हार ब्रास बँडच्या मार्फत वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला नानांकरिता पोहोचवल्या जातात. एनपी शो मध्ये आपण आहात आणि याच पद्धतीचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. द एनपी शो, द निलेश पाटोळे शो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 चा करार इथून मात्र आपण पाहत आहे. क्या बात आहे. जरूर वाढदिवसाचा प्रसंग जरी असेल तरी आमच्या जय मल्हार ब्रास बँडला आपण एकदा संधी देऊन बघा. तुमचा वाढदिवस गाजवणार म्हणजे गाजवणार आणि त्याचं उत्तम उदाहरण इथून मात्र ते आपल्या पॅन्टच्या मार्फत दर्शवताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज, ओ हो यावेळेस एका हाताने फटका कर्मट करायचा होता, ताकद कमी पडली आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. विकेटचं पतन, फलंदाज बाद. खेळणाऱ्या दोन्ही टीम्स लक्षात घ्या, 3 ओव्हरच्या ब्रेक मध्ये एकदा तुमच्या टीम नेम सोबत पुकार केला जाईल आणि एकदाच फक्त टॉस साठी ऑफिशियल अनाउन्समेंट केली जाईल. आणि इनिंग ब्रेक मध्ये जसं तुम्ही पाहिलं, कुंडेवाल टीमचा कॅप्टन नव्हता, शिरडोनला पण टॉस विन घोषित केलं आणि त्या सोबतीनं कुंडेवाल थँक्यू. आपण पाहताय सूरज केणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत वैयक्तिक विचार केला गेला तर 17 धावसंख्येची खेळी केली गेली. अगदी आपण परवाची मॅच जर का त्याची बघितली त्याच पद्धतीने सुरुवात होती आणि बाद व्हावं लागलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चित्र सूरज केणीच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय सुहास पवारला आपण इथून मात्र पाहताय. रायगडचा आयकॉन स्टार, त्याचं नाव समाधान. नक्कीच समाधान मैदानावर आहे. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार सुद्धा आहे. सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण विचार केला गेला तर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता हॅपीला आणले गेले. हॅपीला आपण इथून मात्र पाहताय कदाचित गोलंदाजी करून सगळ्यांना हॅपी करण्याचं काम सातत्याने करत असेल किंवा मित्रांमध्ये चर्चेत असणारे नाव असतं हॅपी आणि ते सध्या तरी इथून मात्र दिले गेले. अतिरिक्त खेळाडू आमच्या समोर आहेत. अतिरिक्त खेळाडू कमी पण तो पण नवं फोडण्यामध्ये एक्सपर्ट सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. येस, हॅपीला आपण पाहताय पहिल्याच बॉलवर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज हॅपी पुनश्च एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस काय घडतं, फटका खूप सारा चांगला ताकदीचा वापर करत असताना चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. थँक्यू. क्या बात है. मेरे भारत का बच्चा बच्चा हे गीत असेल तर जरूर आपण वाजूयात. कारण जो श्रीराम का नाही वो किसी काम का नाही, ज्याला छंद नाही श्रीरामाचा तो देह काय कामाचा. आणि प्रभू श्रीरामचंद्राचं जे गीत मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे असेल तर जरूर आपण प्ले करूयात. आमच्या ब्रास बँडच्या मार्फत चौकार पाहायला मिळाला. चला एक चेंडू पाठवून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 27-27 या अंकावर धावफलक. चांगली पारी इथून मात्र खेळली जाते. अगदी पहिल्या चेंडूपासून षटकारानं चौकाराची भाषा फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये बोलायला इथून मात्र सुरुवात केली गेली आहे. आपण पाहताय फलंदाजच्या भूमिकेमध्ये नयन स्पोर्ट आसनगाव गिरसे संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि सूरज केणेने खरं तर ही सुरुवात करून दिली गेली होती. पहिल्या बॉलपासून षटकारानं सुरुवात केली आणि ती जी परंपरा आहे किंवा ती जी इथून मात्र सुरुवात आहे ती आजता गयत आतापर्यंत या दुसऱ्या षटकापर्यंत या चेंडूवर कायम ठेवली गेली आहे. चौकारानं धावसंख्या 27-27 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय हॅपी पुनश्च एकदा सज्ज होतं. षटकातील पुढचा चेंडू डिलिव्हर करण्याकरिता यावेळेस बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज लेफ्ट हँडेड आहे. लेग स्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि एक धाव इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 28-28 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी स्थिरावत असताना आपण पाहताय. आतापर्यंत ऑफिशियल 2 चेंडूंची डिलिव्हरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहत असताना बाकी राहत असताना आपण पाहताय गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा चेंडू घेऊन
ओहो, यावेळेस थांबा दर्शवणारा चेंडू होता निर्धाव फेकी डॉट बॉल. इथून मात्र आपल्याला गोलंदाज हॅपीच्या मार्फत पाहायला मिळाला. चौकार गेला, त्याच्यानंतर वाईड आला आणि त्याच्यानंतरच एक स्वतःला सिद्ध करणारा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ऑफिशियल 3 चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि अजूनही 3 चेंडूची फेकी शेष आहे, बाकी आहे या दुसऱ्या षटकातील हॅपीच्या बात्यातील. धावसंख्येला सध्या तरी रोख लागत असताना आपण पाहताय गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल यावेळेस बनवला गेलाय फटका. चांगला स्ट्रोक, आपल्या मनगटातील ताकद दर्शवत असताना चौकार. क्या बात आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा गजर करणारे हे गीत ब्रास बँडच्या मार्फत आपण इथून मात्र ऐकलं. तुमचंही मनपूर्वक धन्यवाद. चौकार आपण पाहताय गोलंदाज सय्यद. पावलाचा वापर, यावेळेस फटका पुरेशा एकदा सजवला गेलाय. व्हीव्हीआयपी डाईसला सलामी देणारा बॅक टू बॅक 2 चौकार. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता. पॉवर प्लेचा फायदा पुन्हा एकदा होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. चौकार 4. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय आणि धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. एकंदरीत विचार केला पहिल्या षटकाचा तर 23 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 17 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत होत्या. कालच्या दिवसामध्ये आपण जर का बघितलं अजय सर तर बेताल स्वामी संघाचे फलंदाजीच्या बरोबर गोलंदाजी खूप सारी पॉवरफुल होती, पण आता मात्र गोलंदाजी जी आहे ती कुठेतरी थोडीशी कमकुवत होताना पाहायला मिळते आणि फलंदाजीचा अटॅक आता मात्र वाढताना पाहायला मिळतो. आणि एक आहे की आपण पहिल्या मॅच पासून जर का बघितलं तर षटकार विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. कुठल्या ना कुठल्या स्वरूपातली हॅट्रिक अगदी आतापर्यंत आपण या दिवसातील तिसरी मॅच खेळतो आणि तिसऱ्या मॅच मध्ये आपल्याला चौकार हॅट्रिक पाहायला मिळते. आज प्रेक्षक राजा जरूर खुश होताना पाहायला मिळेल, कारण 7च्या दिवसामध्ये आपण पहिल्या मॅच पासून बघितलं तर सलग 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळाले, सलग 3 चेंडू 3 चौकार पाहायला मिळाले, सलग 3 चेंडू 3 विकेट सुद्धा इथून मात्र पाहायला मिळाले. हॅट्रिक आणि हॅट्रिकचा आज बोलबाला राहिलाय या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावसंख्या 40 या अंकावर. तिसरं षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेले टीम अनमोल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. खरं तर पहिलं षटक हाताळण्याकरिता कालच्या दिवसामध्ये आमंत्रित केले गेलं होतं. अनमोलला आपण पाहताय. अनमोलचा पहिला बॉल होता. अनमोल रत्न हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आणल्यानंतर इथून मात्र आपण पाहताय एक बाईच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू. पंचांचा कॅन्सल कॉल जो वाईटचा होता तो आमच्यापर्यंत पोहोचला आणि स्पर्श झालाय शरीराला चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 41 या अंकावर धाव फलक. गोलंदाज अनमोल पुनश्च एकदा सज्ज होईल षटकातील पुढचा चेंडू घेऊन. ओहो, यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे. फटका इथे मात्र फसण्याची शक्यता. सोप्पा झेल होता. विकेटचं पतन. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात.
चला हार्दिक स्फोट आणि NPB टॉस करण्याकरिता आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. 6 षटक जसे संपले की हार्दिक स्फोट आणि NPB स्फोट बी आपण टॉस करण्याकरिता यायचंय. ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम ठाणगे आपल्याला इथून मात्र दाखल होत असताना आपण पाहताय. शुभम ठाणगेवर जिम्मेदारी सोपवली गेली होती. दुसऱ्या षटकापर्यंत एक धावसंख्या चांगली होती. तिसऱ्या षटकामध्ये रोख लावण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत असताना आपण पाहताय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतायत. एक धाव जी व्हाईट बॉलची आहे ती सध्या तरी प्राप्त होती आणि धावसंख्या 42 या अंकावर. या षटकामध्ये अनमोलच्या षटकामध्ये धावसंख्येला रोख लावण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चोख पद्धतीनं इथून मात्र होत असताना आपण पाहताय. गोलंदाज या षटकातील पुढचा बॉल आहे. फटक्यामध्ये पाहिजे तेवढी इच्छाही नव्हती फटका कन्वर्ट करण्याची किंवा ताकदी पाहायला मिळाली नव्हती. निर्धावफेकी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. तीन चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत असताना आपण पाहताय. गोलंदाज सय्या पुढचा बॉल यावेळेस पहा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅव्हल गेलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. फारसा काही फायदा होणार नाही. फक्त पळून पूर्ण होणाऱ्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 44 या अंकावर संत गतीनं आता मात्र धावसंख्या प्रवास करत असताना आपण पाहताय. चला गेम स्पीडअप करा. NP स्पोर्ट बी आणि हार्दिक स्पोर्ट चला आपण नाणेफेक कक्षामध्ये रेडी राहायचंय. नाणेफेक होईल अगदी 6 षटक संपल्यानंतर. या गोष्टीची आपण नोंद घ्या सगळ्यांनी. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या आहे ती म्हणजे 44. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडूची डिलिव्हरी. आतापर्यंत एकंदरीत आपण विचार केला तर 2 व्हाईट बॉल इथून मात्र पाहायला मिळत आहेत अनमोलच्या मार्फत. अतिरिक्तच्या स्वरूपातल्या या धावा दिल्या जात आहेत. एक धावेने धावसंख्या 45. फटकेमध्ये वजन. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. क्या बात आहे. तो विमान गाणं आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. पण आमच्या गौरव चव्हाण यांचा ड्रोन सध्या ते उडलाय. हे आयबर्ड व्ह्यू कॅप्चर करण्याकरिता आपण पाहताय. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल. टप्पा पडल्यानंतर वेग थोडासा मंदावला गेला आणि त्याचा फायदा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला होताना पाहायला मिळाला. आणि एकंदरीत आपण जर का बघितलं तर षटक संपतं. इथून मात्र क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ती म्हणजे 53 या अंकावर. बघूया 3 षटकांमध्ये 53 धावा तर बनवल्या गेल्यात. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून मात्र 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हे पोहोचवण्याकरिता तुमच्या समवेत जॉईन होतील इथून मात्र अजय गरज सर. थँक्यू सो मच तेजस धोबी. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. द NP शो, निलेश पाटोळे शो. आणि आज अप्रतिम माहोल येथे तयार करण्यात आलेला आहे. ब्रास बँड पथक आपण बघत आहोत. मनोरंजन प्रेक्षकांचं होत असताना फलंदाजी जबरदस्त आतापर्यंत राहिली आहे नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाची. या मॅच मध्ये 3 ओव्हर्समध्ये 53 धावा फलकावर. फक्त 2च गडी गमावलेत. नवीन षटकाला सुरुवात करतोय हॅपीचं दुसरं षटक आहे. काल हॅपी नव्हता संघामध्ये. हा एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे खरं तर या टीमचा. अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे.
पण आज चॅलेंज मोठा आहे. समोर आहे सुहास पवार, अक्रॉस द लाईन फटका मारलाय डीप मिड विकेटला. जबरदस्त फिल्डिंग, एक धाव येथे मिळताना दिसते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 54. दमदार सुरुवात सलामीवीरांनी प्राप्त करून दिली, विशेषतः सूरज केणेनं. बाद होण्यापूर्वी 2 षटकार आणि 1 चौकार ठोकला. 17 धावा बनवल्या अवघ्या 5 बॉलचा सामना करत असताना. कल्पेश जास्त काही करू शकला नाही, 4 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. परंतु सुहास पवार आणि शुभम ठाणगे ही जोडी आता चांगलं कार्य करताना दिसते. 17 धावा सुहास पवारच्या बॅटमधून आल्यात, 4 चौकार त्याने ठोकलेत आणि शुभम ठाणगेच्या बॅटमधून 4 बॉल्समध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बोट फिरवली, चांगला बॉल, कटरचा वापर. बॉलच्या बरोबर डाव्या बाजूला बोट फिरवली आणि चेंडूचा वेग थोडासा कमी केला. सुरेख बॉल. इकॉनॉमिकल गोलंदाजी झालेली नाही पहिल्या 3 षटकांमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. त्यामुळेच इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्याची आवश्यकता आहे वेताळ स्वामी टीमला. खोलवा टप्प्याचा बॉल अगदी कार्पेटच्या सहाय्यानं ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, वाईड ऑफ डीप मिड विकेट. फैसल पोहोचलाय बॉलवर, तोपर्यंत मात्र 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 56. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाची. नाणेफेकीचा कॉल प्राप्त केला होता या मॅच मध्ये वेताळ स्वामी संघानं. प्रथम गोलंदाजी स्वीकारली, पण कॅप्टनला जी अपेक्षा होती सुरुवातीच्या षटकांमध्ये तशी गोलंदाजी, तशी धारदार गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेली नाही. काल वेताळ स्वामी संघानं अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या मॅच मध्ये साई स्पोर्ट्सला पराभूत केलं. काहीसा लो स्कोरिंग सामना होता तो. स्लोवर बॉल, टॉप एज बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉल खाली पोहोचतोय आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. अमोल होता बॉल खाली. चांगलं जजमेंट, बराच उंच गेला होता बॉल आणि चूक केलेली नाही. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बाजूला तेथे झेल टिपण्यात आलाय. विकेटचं पतन झालंय. तिसरा धक्का शुभम ठाणगेच्या रूपात. 12 धावांचं योगदान दिल्यानंतर माघारी तो परतलाय. संघाची धावसंख्या 3 बाद 56. चौथं षटक सध्या प्रगती पथावर. हे षटक आतापर्यंत फार प्रभावी राहिलंय हॅपीचं, आणि विशेषतः वेगात जो बदल त्याने केलेला आहे, जे कटर्स तो टाकतोय त्याचा फायदा होतोय. अजूनही 2 बॉल्स बाकी असतील हॅपीच्या स्पेलमध्ये. प्रमुख गोलंदाज आहे त्यामुळेच त्याला 2 षटकं देण्यात आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा खर्चिक राहिला होता, तरी देखील पुन्हा एकदा त्याच्यावर भरोसा कॅप्टनने दाखवलाय आणि या षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक हॅपीचं आपल्याला पाहायला मिळतंय. जसं कमबॅक आपण मागच्या मॅचमध्ये एनपी स्पोर्ट्स ए संघाकडून किरण पाटीलचं बघितलं होतं, आयकॉन प्लेअरचं. पहिल्या ओव्हरमध्ये चोप पडला होता, 16 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 1च धाव खर्च केली होती आणि तेथून त्या सामन्याला कलाटणी देखील मिळताना दिसली. सध्या ही 3री क्वार्टर फायनल लढत आपल्या समोर रंगते. निलेश पाटोळे स्पोर्ट्स शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 बँड बाजा और क्रिकेट. आज खऱ्या अर्थानं मनमुराद आनंद क्रिकेट रसिक लुटतायत. पहिल्या 4 दिवसांचं क्रिकेट देखील दर्जेदार राहिलंय, परंतु आज अधिक मनोरंजन ब्रास बँड पथकाच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश पोचलाय खेळण्यासाठी. इनेट नंबर 5. इथून सुहास पवारची जी विकेट आहे ना, ती फार महत्वाची ठरणार आहे. अजूनही आपण बघतो की 14 चेंडूंचा तब्बल खेळ बाकी आहे आणि सुहास शेवटपर्यंत जर थांबला तर एक फार मोठी धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळू शकते. क्लासिक फटके खेळले, आल्या आल्या इनसाइड आउट फटके जे मारले सुहासनं, अक्षरशः डोळ्याचं पारणे फेडणारं ते क्रिकेट होतं. परंतु हॅपी धारदार गोलंदाजी करतो या षटकामध्ये. लेफ्टी टू लेफ्टी. पुढचा बॉल. हो, बॅटची एज लागली, परंतु विकेट किपरच्या वरून फ्लाय होत असताना डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. 1 धाव मिळणार आहे. पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज गणेशचा. एका धावेच्या मदतीनं त्याचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या 57. दोन्ही डावखुरे फलंदाज आता खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. कदाचित डावखुरा गोलंदाज सध्या गोलंदाजी करतोय, त्यामुळेच विकेट गेल्यानंतर आणखी एका डावखुऱ्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यात आलेलं आहे. पण सध्याच्या घडीला की बॅटर मैदानामध्ये सुहास पवार, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर.
स्लोवर बॉल खेचलाय, फिल्डर आहे डीप मध्ये आणि सुहास पवारला देखील आपल्या जाळ्यामध्ये अडकवत असताना हॅपी. बिग विकेट. फार महत्वाची विकेट. सुहास पवार बद्दल भरपूर चर्चा सुरू होती की तो जर शेवटपर्यंत थांबला तर फारच मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते, परंतु त्याचा अडसर दूर केलाय. स्लोवर बॉल थोडासा उलटा टाकला, हा बाहेर टर्न केला होता डावखुरा आताच्या फलंदाजासाठी आणि थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, त्यामुळेच सुहासने त्याच्यावर आक्रमण केलं. परंतु इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये तिकडे फिल्डर उपस्थित होता ऑन साइडला आणि बरोबर फिल्डरला शोधून काढलं. चांगला झेल डीप मध्ये. क्षेत्ररक्षकांची देखील चांगली साथ गोलंदाजाला मिळालेली आहे आणि त्याचमुळे हे सक्सेसफुल षटक समाप्त झालंय हॅपीचं. फक्त 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि 2 गडी बाद केले. एकूण 3 विकेट्स हॅपीच्या खात्यामध्ये. त्याचा स्पेल संपलाय. 2 ओव्हर्समध्ये 21 धावा देत 3 गडी बाद केले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 बाद 57. नवीन बॅटम शुभम महाडिक मैदानाच्या आतमध्ये. 2 शुभम आहेत या टीम मध्ये. शुभम ठाणगे बाद झालेला आहे. चांगली सुरुवात त्याला मिळाली होती. एक षटकार देखील त्याने ठोकला. 12 धावांचे योगदान दिल्यानंतर तो माघारी परतला. मोठी इनिंग्स खरं तर खेळता आली नाही. संधी होती कारण चांगला स्टार्ट मिळाला होता, परंतु बिग इनिंग्स मध्ये त्या स्टार्टला त्याला कन्वर्ट करता आलं नाही. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फलंदाजांचं वर्चस्व, परंतु मागचं षटक पूर्णपणे गोलंदाजाच्या बाजूने राहिलंय आणि असंच क्रिकेट रसिकांना पाहायला आवडत असतं. दोन्हीकडून संघर्ष झाला पाहिजे. दोन्हीकडून दर्जेदार क्रिकेट जेव्हा खेळलं जातं तेव्हा ती मॅच बघण्याची मजा काही औरच असते. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. फैसल आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल या 5व्या ओव्हरमध्ये. यानंतर चौथा क्वार्टर फायनलचा सामना पाहायला विसरू नका. आणखी एक मोठी लढत हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध NP स्पोर्ट्स शहापूर बी. आतापर्यंत MUCC मुरबाड आणि NP स्पोर्ट्स शहापूर ए हे 2 संघ सेमीफायनल साठी पात्र ठरलेले आहेत. फैजल यानं काल इम्प्रेस केलं होतं. साइड आर्म बॉल अगदी खोलवर टप्प्याचा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅटर तर बीट झालाच, परंतु मागे विकेट कीपर देखील बीट झाला. बाईकच्या रूपात मिळते 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 58 या आकड्यावर. 3 ओव्हर्समध्ये 53 धावा फलकावर होत्या आणि त्यावेळेला तर असं देखील वाटायला लागलं होतं की 3 आकडी धावसंख्या पाहायला मिळते की काय, पण आता धावसंख्येवर खीळ बसवली, परंतु हा फटका जबरदस्त स्लॉग हिट. बॉलला फेकलाय वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दणदणीत षटकार. गणेशनं आकाशाला गवसणी घातली आणि सीमारेषा अगदी सहजरित्या क्लिअर केली आहे. ताकदीचा पुरेपूर वापर होता या फटक्यामध्ये. अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉल त्याचा फायदा घेतलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखी एक सुरेख फटका. लाजवाब शॉट. आणखी एक सिक्सर. अप्रतिम बॅटिंग. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर टाकला होता, परंतु ओव्हर पिच होता. हाय बॅकलिफ्टचा जबरदस्त वापर केलाय आणि योग्य वेळेवर त्याची बॅट खाली आलेली आहे. संपर्क लाजवाब होता. जसा बॉल बॅटवर लागला ना तशीच त्याच्यावर छाप पडली होती 6 धावांची. बॅक टू बॅक सिक्सेस फ्रॉम द बॅट ऑफ गणेश. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते 70 या आकड्यावर. 70 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 आणि महाराजांची प्रतिमा आपण बघतोय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांच्यामुळे आज आपण एवढं सुखासमाधानाने या महाराष्ट्रामध्ये जीवन जगतोय. त्या महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि काय सुंदर हे विहंगम असं दृश्य आता ड्रोन कॅमेऱ्यानं कॅच केलेलं आहे. स्लोवर बॉल फसवलाय. सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपरनं झेल टिपलाय. चांगलं कमबॅक गोलंदाज फैजल कडून. विकेट नंबर 5 गोज डाऊन.
लेंथ मध्ये बदल केला आणि या वेळेला आणखी संत गतीनं बॉल टाकला. फैजलची गोलंदाजी आपण बघायला गेलो तर वेगानं धावत येतो, पण बॉल जास्तीत जास्त स्लोवर टाकण्याचा प्रयत्न असतो. परंतु मागचे 2 बॉल्स त्याचे चुकीचे पडले होते, अगदी ओव्हरपिच होते, स्लॉट मध्ये होते आणि त्याच्यावर 2 षटकार आले होते. परंतु या वेळेला लेंथ थोडी खेचली स्वतःकडे आणि फलंदाजाला हा बॉल उमगला नाही. दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला, परंतु बाउन्स थोडा एक्स्ट्रा होता या बॉलमध्ये. अलगद झेल टिपलाय विकेट कीपरनं. भावेश शेलार आयकॉन प्लेअर एस्टनच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील चांगल्या फॉर्म मध्ये राहिला या स्पर्धेमध्ये. चांगला झेल त्याने टिपलाय. फैजलला यश मिळतंय. धावसंख्या 5-70. प्रथम बॅटिंग करत असताना नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघ, नयन पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. आणि अर्थातच नरेशजी भेरे देखील त्यांच्या समवेत या टीमला त्यांचा फार मोठा सपोर्ट. दुसऱ्या बाजूला वेताळ स्वामी संघ आहे, जो संघ कालच्या रजनीमध्ये फार चर्चेत राहिला. विशेषतः शेवटची मॅच ज्या पद्धतीनं कमबॅक करत असताना त्यांनी जिंकली, कौतुकास्पद. नवीन बॅटर मैदानामध्ये ऋतिक दिवाने. खोलात टाकलाय, खोदून काढावा लागलाय, बॉल चाललाय वाईड ऑफ. लॉंग ऑन फिल्डर तैनात आहे डीप मध्ये. फक्त एक धाव मिळताना दिसेल. धावसंख्या पुढे सरसावते 71 या आकड्यावर. आज पहिल्या मॅच मध्ये 57 धावांचं टार्गेट होतं, ते चेज झालं नाही. मागच्या मॅच मध्ये टार्गेट होतं 74 धावांचं, ते देखील चेज होताना आपल्याला पाहायला मिळाले नाही. म्हणजेच पहिल्या 2 क्वार्टर फायनल्स मध्ये प्रथम बॅटिंग करणारे संघ जिंकलेत आणि आता पुन्हा एकदा चांगली धावसंख्या फलकावर लागताना दिसते. स्लोवर बॉल संत गतीनं बाहेर काढला. चुकीच्या लाईनवर बॅट फिरली होती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 5-71. हार्दिक स्पोर्ट्स शापूर टीमचे कॅप्टन आणि NP स्पोर्ट्स शापूर बी टीमचे कॅप्टन, आपण दोघांनी सज्ज राहायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये. हे पुढचं षटक समाप्त झालं की लगेच इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आजचा स्पर्धेचा समारोपाचा दिवस आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दादू आपल्याला पाहायला मिळतोय. सुजय भगतच्या जागेवर त्याला मैदानामध्ये बोलावण्यात आलंय. 71 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा मागच्या ओव्हरमध्ये खर्च केल्या फैजलनं. 2 षटकार लागले होते, परंतु तदनंतर खूप चांगलं कमबॅक त्याने केलं. एकूण 14 धावा आल्या, परंतु गोलंदाजाच्या खात्यामध्ये 13 धावा पाहायला मिळत आहेत, कारण पहिली धाव जी आली होती ती 22च्या स्वरूपात आली होती. दादू मिस्ट्री बॉलर. आपण बघतोय की इगतपुरी संघाकडून RD त्याचा सातत्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केला गेलेला आहे आणि वेताळ स्वामी संघानं मात्र दादूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर केलाय. या आधीच्या सामन्यांमध्ये देखील दादूला आपण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून पाहिलं होतं. फिरकी गोलंदाज आहे, परंतु त्याला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी दिली जाते, कारण तो डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट आहे. त्याच्याकडे भरपूर विविधता आहे. खेळपट्टीवर बॅटर्स पाहायला मिळत आहेत शुभम महाडिक आणि ऋतिक दिवाणे. एक धाव ऋतिकनं बनवली आहे. शुभम महाडिकचा खाता अजूनही उघडलेलं नाही. ऋतिक दिवाणे त्याच्या गोलंदाजीसाठी जास्त प्रसिद्ध झालेला आहे, परंतु तो चांगली बॅटिंग देखील करू शकतो. फलंदाजी करण्याची संधी फार कमी मिळत असते या टीम कडून खेळत असताना, पण आज संधी मिळालेली आहे. क्वार्टर फायनल मॅच मध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. हॅप्पी बाहेर गेलेला आहे. हॅप्पीच्या जागेवर आपण बघतोय की इम्पॅक्ट प्लेअर दादूला ऍक्टिव्हेट करण्यात आलेला आहे, कारण सुजय भगत फलंदाजीमध्ये कमाल करू शकतो, त्यामुळे त्याला त्यांनी ठेवलंय. जो खेळाडू बाहेर जात असतो त्याला मात्र पुन्हा मैदानामध्ये येण्याची संधी मिळत नसते. लवली डिलिव्हरी, थोडीशी हवा दिली, फिरवला बॉल, गरकन अगदी फलंदाजाच्या पुढ्यात टाकून बॉलला टर्न केलंय. हेच तर वैशिष्ट्य आहे ना या गोलंदाजाचं. फ्लाइट देण्यामध्ये घाबरत नाही. पहिला बॉल डॉट. शेवटचे 5 बॉल्स बाकी. एखाद दुसरा मोठा फटका आला तर 80+ टोटल आपल्याला पाहायला मिळू शकते. मोठी मॅच आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे, त्याच्यामुळे प्रेशर दोन्ही संघांवर असणार आहे. यावेळेला वेट करत असताना स्विंग केला ऑन साइडला, जबरदस्त फटका. 6 धावा षटकार.
ग्रेट शॉट. हा बॉल देखील एवढा खराब नव्हता, चांगल्या लेंथवर टाकला होता आणि स्पिन होणारा बॉल बाहेर टर्न होत होता लेग ब्रेक, परंतु अगेन्स्ट द टर्न खूप चांगलं टायमिंग साधत असताना, शक्तीचा देखील भरपूर वापर करत असताना, बॅटच्या मधोमध घेत असताना फेकलाय वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋतिकच्या बॅटमधून हा अप्रतिम षटकार. धावसंख्या पोहोचली आता 77 या आकड्यावर. दोन पंचांच्या दरम्यान चर्चा. भावेश शेलार ऑल इंडिया आयकॉन प्लेयर देखील त्या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. बघायचं नेमकं काय घडलंय. बऱ्याचशा इंटरनल गोष्टी असतात त्या बाहेरून बघितल्यानंतर आपल्याला कळत नाहीत. बट एव्हरीथिंग इज ओके. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दादू. राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस उडवलाय. लॉंग ऑन पोचेल का तिथे फिल्डर? नाही, फिल्डर भरपूर दूर. लॉंग ऑफ मधून प्रयत्नशील होता फिल्डर, मात्र बॉल सीमा पार. वन बाउंड चौकार. लेंथवर नियंत्रण पाहायला मिळालं नाही आणि लो फुल टॉस होता हा. समोर मारला. लॉंग ऑन भरपूर वाईड होता. त्या फिल्डरनं तर अजिबात प्रयत्न केला नाही. लॉंग ऑफ मधून फैजलनं धाव ठोकली होती. जीवाच्या आकांतानं तो प्रयत्न करताना दिसला, मात्र बॉल त्याच्या आवाक्या बाहेर होता आणि अगदी सीमारेषेच्या थोडासा आतमध्ये पडला, बाहेर गेला. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या 81. हे व्यासपीठाचं दृश्य तुम्ही पाहू शकाल. बर्ड्स आय व्ह्यू. जणू काय आपण आता पक्षी झालेलो आहोत आणि आकाशातून बघतोय हे मैदान. शहापूरचं जीवी खाडे विद्यालयाचं क्रिकेट मैदान एक ऐतिहासिक लोकप्रिय असं मैदान आहे. अतिशय सुरेख अशा फ्लडलाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या थोड्या वेळानंतर ऑन होतील. आणि या मैदानासाठी विजयभाई भगत साहेबांची अपार मेहनत राहिलेली आहे. ते फार झटलेले आहे त्या मैदानासाठी आणि त्यामुळेच एवढं चांगलं हे मैदान अजूनही आपल्याला शहापूर नगरीमध्ये पाहायला मिळतं. आणि जास्तीत जास्त स्पर्धा शहापूरच्या या मैदानावर होत असतात. ऐतिहासिक आणि लोकप्रिय मैदान आहे. ओहो, पुन्हा लॉफ्ट करायचं होतं, मात्र यावेळेला बॅटची इनसाइड एज. बॉल निघून गेलाय एस्टेनच्या अगदी जवळून डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळताना दिसते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होणार आहे. धावसंख्या 82 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठ्या मॅच मध्ये मोठी धावसंख्या फलकावर जरूर लावली आहे नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघानं. वेताळ स्वामी टीम कडे पण आपण बघायला गेलो तर जबरदस्त बॅटिंग आहे. विशेषतः वैभव माळी आणि भावेश शेलार ऑल इंडिया आयकॉन प्लेयर चांगल्या फॉर्म मध्ये राहिलेत आणि तो फॉर्म त्यांना कायम ठेवावा लागणार आहे जेव्हा ते बॅटिंग करण्यासाठी येतील या मॅच मध्ये. 80+ टार्गेट त्यांना चेस तर करायचंच आहे. ऑलरेडी 82 लागलेले आहेत. अजूनही 2 बॉल्स यायचे आहेत. आता 90च्या पलीकडे देखील जाण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. शुभम महाडिक ऑन स्ट्राईक. ओ, क्विकर फुल टॉस. टायमिंग चुकलंय. ओ हो, धावचीची संधी होती मात्र निशाणा चुकलाय आणि आता ओव्हर थ्रोचा फायदा घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु ऋतिकनं स्पष्ट नकार दिलाय. माघारी आपल्या क्रीज मध्ये पुन्हा एकदा परतावं लागलंय फलंदाज शुभम महाडिकला. 2 धावा झाल्या असते असं वाटतंय, परंतु ऋतिक याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत, त्यामुळेच त्याने पार्टनरला स्पष्ट नकार दिला. त्याने सांगितलं की तू थांब नॉन स्ट्रायकर सेंडला, मी बघतो या शेवटच्या बॉलला. धावसंख्या 83. पण मागचा बॉल कमजोर होता, फुलटॉस होता आणि फलंदाज कदाचित त्याला ती अपेक्षाच नव्हती की असा फुलटॉस येईल. वेग होता त्या बॉलमध्ये, त्यामुळे जास्त फायदा घेता आला नाही. शेवटचा बॉल येतोय, सामना करेल ऋतिक दिवाने. ओ, अफलातून बॉल, हॉफ ब्रेक. भंबेरी उडवली अक्षरशः फलंदाजाची, डोक्याला लागलाय. 1 धाव जरूर प्राप्त करतायत. लेग बायच्या रूपात ही धाव मिळेल आणि याचबरोबर डावाची होईल सांगता. जबरदस्त बॅटिंग एफर्ट क्वार्टर फायनल मॅच मध्ये नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघाकडून. एकूण धावसंख्या फलकावर 84 धावा आणि 6 ओव्हर्स मध्ये 85 धावांचा डोंगर सर करावा लागेल सेमीफायनलची फेरी गाठण्याकरिता या मॅच मध्ये वेताळ स्वामी टीमला. 85 टू विन. सूरज केनेनं 17 बनवल्या होत्या, फ्लाइंग स्टार्ट दिला आणि तदनंतर मिडल ऑर्डर मध्ये देखील चांगली बॅटिंग, विशेषतः सुहास पवारनं देखील चांगले फटके खेळले. 17 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या 7 बॉल्स मध्ये. 5 बॉल्स मध्ये 13. गणेशनं 2 षटकार टोकले होते आणि शुभम ठाणगेनं 7 बॉल्स मध्ये 12 धावा बनवल्या. फार मोठ्या इनिंग्स नाहीत, परंतु छोट्या छोट्या इम्पॅक्टफुल इनिंग्स पाहायला मिळाल्या. सर्वात यशस्वी गोलंदाज हॅपी, ज्यानं 3 गडी बाद केले. चांगलं कमबॅक त्याचं राहिलं. काल नव्हता तो संघात, आज आला. 2 ओव्हर्स मध्ये 21 धावा देत 3 गडी बाद केले. 1 विकेट फैजलला मिळाली, 1 विकेट अनमोलच्या खात्यामध्ये.
परंतु ओव्हरऑल बॅटिंग एफर्टला जवाब राहिलाय नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघाचा. 84 बनवल्यात, 14ची सरासरी त्यांनी गाठली आणि त्यामुळे आता 14.17ची सरासरी प्रतिषटक सुरुवातीपासूनच राखावी लागणार आहे वेताळ स्वामी टीमला. 36 बॉल्समध्ये 85 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. आपण जाणार आहोत आता पुढील सामन्याच्या टॉसकडे. क्वार्टर फायनल नंबर 4, चौथी आणि शेवटची क्वार्टर फायनल मॅच. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध NP स्पोर्ट्स शहापूर बी. सन्मान्य अनिलभाई विशे यांना विनंती असेल आपण नाणेफेक कक्षामध्ये यावं. आपल्या शुभास्ते या पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्मान्य अनिलभाई विशे तसेच अशोक जाधव साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील यावं. आमच्या पाहुण्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये या चौथ्या क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेक केली जाईल. अनदर बिग गेम. एका बाजूला हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघ आणि दुसऱ्या बाजूला निलेश पाटोळे साहेबांचा NP स्पोर्ट्स शहापूर बी संघ. चला दोन्ही कॅप्टन्स या आपण. कॅप्टन्स सज्ज झालेले आहेत. अनिकेत आहेत आमच्या समवेत आणि अर्जुन बांगर. अशोक जाधव साहेबांचं सहर्ष स्वागत आहे या नाणेफेक कक्षामध्ये आणि अनिलजी विशे साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत मी करतोय. अर्जुन कॉल देत आहेत. टेल इज द कॉल. यस इट्स अ राईट कॉल. टॉस जिंकलेला आहे हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाने. पाहुण्यांचे खूप खूप आभार मी व्यक्त करतोय आणि पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण सन्मानानं व्यासपीठावर विराजमान व्हावं. अर्जुन काय निर्णय असणार आहे आणि काय भावना आहेत? क्वार्टर फायनल पर्यंत संघ पोहोचलेला आहे. खरं तर तुम्हाला तर सवयच लागलेली आहे, क्वार्टर फायनल मध्ये तुम्ही पोहोचतच असता, पण काय भावना आहेत आणि काय निर्णय? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू आणि जसं काल परफॉर्मन्स झाला पूर्ण टीमचा त्याच प्रकारे परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. काही वेगळं काही करण्याचा प्रयत्न नाही. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. अनिकेत थोडंसं बोलावं लागणार आहे कारण संघ येथपर्यंत पोहोचलेला आहे. मोठी मजल मारली आहे, तुम्ही क्वालिफाय केलेले आहात, बॅटिंग मिळालेली आहे. बॅटिंग करत असताना किती स्कोर पर्यंत जाण्याचा मानस आहे आणि संघामध्ये काही चेंजेस वगैरे असतील का? आम्ही काय जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. 100 रन मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. ये बात 100चा आकडा इथे बोलून दाखवलेला आहे. बघायचं काय घडतंय नेमकं. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. मॅच साठी हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस झालेला आहे. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाने टॉस जिंकला आहे क्वार्टर फायनल सामन्याचा आणि ते प्रथम करणार आहेत गोलंदाजी. वळूयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स.
रनचेजला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर अप्रतिम असा ऑन ड्राईव्ह भावेश शेलारच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. पहिल्या बॉलवर चौकार, परंतु दुसरा बॉल वाईड यॉर्कर होता. डॉट बॉल आला या वेळेला, कटर होता, जबरदस्त फटका आडव्या बॅटनं बॉलला पाठवलं मिडॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार. धावा मिळतील 4. दरम्यान या ठिकाणी निलेश पाटोळे साहेबांचे मोठे बंधू आदरणीय प्रदीपजी पाटोळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज कल्पेश जाधव, आणि कल्पेश जाधव सारखा खेळाडू देखील होणं कठीणच आहे या शहापूर नगरीमध्ये. चांगला बॉल, चांगलं बॅटल रंगलंय यावेळेला, जास्त पुढे टाकला होता आणि पुन्हा एकदा तो ऑफ ब्रेक डावखोऱ्या फलंदाजासाठी लेग ब्रेक. खरं तर हे मॅचअप चांगलं पाहायला मिळतंय. कल्पेशकडे भरपूर विविधता आहे. ऑफ ब्रेक खूप चांगले तो टाकत आलेला आहे आणि समोर एक कसलेला डावखोऱ्या त्याचा फलंदाज भावेश शेलार. ओहो हो हो हो, खतरनाक बॉल विकेट किपरच्या डोक्यावर लागलाय. हेड शॉट. आशा आपण करतोय की जास्त काही गंभीर दुखापत नसेल. इष्टांच्या मागे खेळण्याचा प्रयत्न होता, डीप गेला क्रीज मध्ये, ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना हुक करण्याचा प्रयत्न झाला होता. बाउन्स चांगला होता आणि अगदी हो हो असं वाटतं की डोळ्याच्या जवळ बॉल लागलेला आहे. बॅट देखील जास्त लांब नव्हती. शुभम महाडिक विकेट किपरच्या भूमिकेत, तो थोडासा जायबंदी झालाय, थोडी दुखापत झाली आहे त्याला, त्यामुळेच आपण खेळ थांबवलेला आहे थोड्या वेळासाठी. 5 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा फलकावर. पुन्हा एकदा हे जीवी खाडे विद्यालयाचं मैदान तुम्ही पाहू शकाल. डी शेप मध्ये खरं तर पाठीमागे डिक्लेअर झोन असतो आणि समोर जास्तीत जास्त धावा काढण्याची संधी असते फलंदाजांना. खोऱ्यानं धावा फलंदाजांनी काढलेल्या आहेत. आजूबाजूला आपल्याला उंच इमारती देखील पाहायला मिळत आहेत. शहापूर नगरी पाहायला मिळते. हिरवीगार झाड देखील आहेत. एक मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा. निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस. 2 संघ आतापर्यंत सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले आहेत. MUCC मुरबाड ज्यांनी क्वार्टर फायनल मॅच मध्ये हरिओम शहापूर संघाला पराभूत केलं, आणि दुसरा संघ आपण बघितलाय निलेश पाटोळे साहेबांचा संघ NP स्पोर्ट शहापूर A. काव्या 11 इगतपुरी टीमला त्यांनी पराभूत केलं होतं क्वार्टर फायनल मॅच मध्ये. पाटोळे साहेबांची प्रतिमा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. प्रसन्न असा चेहरा. पाच बॉल्स मध्ये 8 धावा, ज्याच्यामध्ये 2 चौकार भावेश शेलारच्या बॅट मधून आलेले आहेत. त्याच्या समवेत अनमोल भागवतला आपण बघतोय. अनमोल भागवतची जी कामगिरी आहे ती देखील उल्लेखनीय राहिली या टीम करिता. फार महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये विशेषतः त्याने फार प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पण आज एक चांगली इनिंग्स त्याच्याकडून अपेक्षित असणार आहे.
धुवाधार बॅटिंग करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी, कारण 6 ओव्हर्समध्ये तब्बल 85 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता. थोडी दुखापत जी होती गंभीरच होती, त्यामुळे आपण बघतोय की आता सबस्टिट्यूट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय. कल्पेश जाधव तिकडनं इम्पॅक्टचा इशारा दाखवत होता, परंतु पंचांचा इशारा आल्यानंतरच ते कन्फर्मेशन मिळणार आहे. सबस्टिट्यूट आलेला आहे. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. खेळ पुन्हा एकदा सुरू होत असताना सामना करेल भावेश शेलार विथ द स्पिन. यावेळेला फटका तर चांगला आहे, परंतु जास्त धावा मिळणार नाहीत. तिकडे आहे डिक्लेअर झोन, एकच धाव मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती. 2 चौकार आल्यानंतर देखील 9 धावा फक्त खर्च केल्या. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आणि चांगले फटके देखील आले या षटकामध्ये. पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 9. वेताळ स्वामी. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 बॉल्समध्ये तब्बल 76 धावांची आवश्यकता. पहिलं षटक संपूर्ण आपण षटक बघितलं, भावेश शेलारनेच खेळलं. एकही बॉल अनमोल भागवतला खेळण्याची संधी मिळाली नाही. शेवटच्या बॉलवर बॅटनं सिंगल आलेली आहे, त्याच्यामुळे स्ट्राईक पुन्हा एकदा भावेश शेलारकडेच असणार आहे. गोलंदाजीसाठी सुहास पवार, ज्याची गोलंदाजी आहे खासम खास, तो आहे पवार सुहास. एका मॅच मध्ये 4 गडी देखील बाद केले होते पहिल्याच मॅच मध्ये. टिच्चून मारा करण्यासाठी जाणला जातो सुहास पवार. आयकॉन खेळाडूंच्या ज्या स्पर्धा असतात तेथे सुहास पवारला फार जास्त मागणी असते. संपूर्ण देशभरामध्ये सुहास पवारला आपण खेळताना पाहत आलेलो आहोत. आज शहापूर नगरीमध्ये सुहास पवार. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय, मिडॉनला फिल्डर आहे. चांगलं अँटिसिपेशन आणि चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या डावीकडे जात असताना बॉल अडवला आणि काही धावांचं संरक्षण फिल्डरने केलंय. एकच धाव तिथे मिळाली आहे. स्ट्राईक आता मात्र अनमोल भागवतकडे असेल. धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये विकेट गेलेली नाही. ही जमेची बाजू आहे फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, परंतु धावांचा वेग वाढवण्याची मोठी जबाबदारी फलंदाजांच्या खांद्यांवर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे, फार जास्त उंच गेलाय. फिल्डर जज करतोय आणि जबरदस्त कॅच, अफलातून कॅच. विकेट नंबर 1 गोज डाऊन. सुहास पवारचा हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बरोबर विकेट टू विकेट टाकला होता, पायात टाकला होता आणि त्याला समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. ताकद त्या फटक्यामध्ये टाकण्याची जास्त संधी नव्हती, कारण पायांच्या जवळ बॉल आला होता. चिप केला एक प्रकारे. टायमिंग चुकलं. मिड ऑफला फिल्डर होता. सर्कलच्या बाहेर जात असताना खूप लवकर पोहोचला ऋतिक दिवाणे. जबरदस्त जजमेंट त्याचं आणि सुरक्षित हातांची जोडी देखील पाहायला मिळाली. अनमोल भागवतनं निराश केलं. एकही धाव न जोडता तो मैदानाच्या बाहेर. 10 धावांवर पहिला झटका विताळ स्वामी संघाला. प्रेक्षकांना एक नम्रतेची विनंती आहे, रॅलिंगच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक उपस्थित आहेत प्लीज आपण रॅलिंगच्या पलीकडे जाऊन सामन्याचा आनंद लुटा, कारण तुम्ही सीमारेषेच्या अगदी लगत आहात. एखादा फिल्डर वेगाने धावत आला तर तो फिल्डर देखील जखमी होऊ शकतो आणि तुम्हाला देखील दुखापत होऊ शकते. सो प्लीज सहकार्य करा. आपण सर्व गुणी प्रेक्षक आहात आणि लकी ड्रॉचं कुपन तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर मिळणार नाहीये. रॅलिंगच्या पलीकडेच आपण उभं राहा, सामन्याचा आनंद लुटा. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून. तुमच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागतायत, परंतु तुमचं सहकार्य देखील तेवढंच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कळकळीची विनंती आहे सर्व क्रिकेट रसिकांना, आपण रॅलिंगच्या आतमध्ये थांबू नका प्लीज. नवीन बॅटर वैभव माळी, ही जोडी फार महत्त्वाची ठरणार आहे, कारण दोघे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. दोघे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहेत वेताळ स्वामी संघासाठी. भावेश शेलार आणि वैभव माळी, 2 लेफ्टी बॅटर्स. समोर एक अतिशय नामवंत गुणवंत
डावखुरा गोलंदाज सुहास पवार. पवारचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ कमजोर बॉल, फुल टॉस, लाईन मिस केली. अपील जोरदार आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार. असं वाटतंय की ऑफस्टिकला कदाचित बॉल मिस करत होता, तेच पंच दर्शवतायत. एकतर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट डावखुऱ्या फलंदाजासाठी. अँगल देखील थोडासा आपण बघितला तर तो बॉल बाहेर घेऊन जात होता, परंतु अगदी फुलटॉस होता. अपील स्ट्रॉंग करण्यात आलं, लाऊड अपील होतं, परंतु पंच अजित पुत्रण यांनी ते अपील फेटाळून लावलंय आणि थोडी ट्रिगर मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली होती. योग्य निर्णय पंचांचा. बॅटरचा जो पाय आहे थोडासा ऑफस्टिकच्या बाहेरच होता, मात्र कमजोर बॉलचा फायदा घेता आला नाही वैभव माळीला. काल षटकारांचा पाऊस पाडला होता वैभवनं आणि आता तडाखा दिलाय. बॉल हवेत आहे अगदी वेकेंट एरिया मधून. काऊ कॉर्नरला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. उगवला तारा. आज कुठल्या संघाचा खऱ्या अर्थानं सूर्योदय होईल, विजय कोणाच्या नावावर, विजयाची माळ कोणाच्या गळ्यामध्ये जाईल ते पाहावं लागणार आहे. फायनल डे आहे आज. गुलाल उधळला जाणार आहे, परंतु अंडर फ्लडलाईट्स आपल्याला फायनल मॅच पाहायला मिळेल. तुर्तास क्वार्टर फायनलचे सामने रंगतायत. ही तिसरी क्वार्टर फायनलची लढत आणि एक चांगला फटका वैभवच्या बॅटमधून खोलव्या टप्प्याचा बॉल होता, त्याला स्लॉग हिट करत असताना चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय सुहास. बाहेर काढलाय, फसवलंय फलंदाजाला. बॉल हवेत आहे. सॉफ्ट डिसमिसल. बॅटर आउट. बिग विकेट. सुहास पवारच्या विरोधात आक्रमण तर केलं होतं वैभवनं, एक चौकार ठोकला होता, परंतु पुढच्याच बॉलवर त्याला परतीचा रस्ता दाखवलाय. जाणून बुजून चेंडू त्याच्यापासून जास्त दूर टाकला आणि टप्पा पडल्यानंतर देखील तो बॉल आणखी थोडासा बाहेर चालला होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग पूर्णपणे फसलं आणि विकेटचं पतन झालंय. वैभव माळी बॅक टू डगआउट. 14 धावांवर हा दुसरा धक्का. काहीशी नाजूक अवस्था आता म्हणावी लागेल रणचेच्या सुरुवातीलाच वेताळ स्वामी संघाची. मोठं टार्गेट ते चेस करतायत आणि त्याच्यामुळेच एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट 30 ते 35 धावांची एक पार्टनरशिप झाली तर मात्र त्यांच्याकडे संधी असू शकते. आणि पार्टनरशिप करत असताना फलंदाजांना आस्किंग रेटचा देखील तेथे विचार करावाच लागणार आहे, त्याच्यावर एक नजर ठेवावी लागणार आहे. आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत ब्रास बँड पथक. वाफेपाडा, जय मल्हार, ब्रास बँड. नवीन बॅटर मैदानामध्ये जितू. सॉफ्ट अँड पुश. विल गेट अ सिंगल फॉर दॅट. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. सुहास पवारचं फक्त 6 धावा खर्च केले आणि 2 महत्वाचे गडी बाद केले. धावसंख्या 2 बाद 15. वेताळ स्वामी. आणखी 70 धावांची आवश्यकता आहे. फक्त 24 चेंडूंचा खेळ बाकी. आणि आता फ्लडलाईट्स ऑन होत आहेत आणि ज्यांच्यामुळे या फ्लडलाईट्स येथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांचं आगमन होत आहे. साहेबांचं सहर्ष असं स्वागत आहे निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून एनपी स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं. चला, फलंदाजांना देखील विनंती असेल जास्त चर्चा करत बसू नका, आपल्याकडे वेळ तेवढा नाहीये आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील ती विनंती असणार आहे. निलेश पाटोळे साहेबांची ही स्पर्धा आणि त्यांच्या नेहमीच सोबत असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय विजयभाई भगत साहेब. त्यांनी स्वतः भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे आणि क्रिकेटसाठी खूप काही करतायत. विशेषतः शहापूरच्या या टेनिस क्रिकेटसाठी भरपूर काही त्यांनी केलेलं आहे, ते करतायत. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. व्यासपीठावर बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अंतिम दिवसाप्रसंगी या स्पर्धेमध्ये मान्यवरांची मांदियाळी आणि प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आहे. प्रेक्षकांसाठी तर सुवर्ण संधी आहे. आज 2 भाग्यवान विजेते असतील ज्यांना 10,000 हजार रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुपन घेणं गरजेचं आहे आणि कुपन अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे.
कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला भोळा बसलेले आहेत, त्यांच्याकडून ते कुपन घ्या. मात्र कुपन घेण्यासाठी रॅलिंगच्या आतमध्ये येऊ नका, रॅलिंगच्या बाहेरूनच ते कुपन तुम्हाला मिळणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल, ऋतिक दिवाने इज इन टू द अटॅक. लो फुल टॉस, आडव्या बॅटनं त्याला तटवलंय डीप मिड विकेटला. ग्राउंडेड फटका पाहायला मिळाला. खरं तर हा थोडासा कमजोर बॉल होता, जास्त फायदा घेता आलेला नाहीये. फलंदाज स्वतःवर थोडासा नाराज दिसतोय. जितू सिंगल आली आहे, धावसंख्या 16. थोडासा अडचणीत सापडलाय बेताळ स्वामी संघ. एक्वायर रेटमध्ये देखील सातत्याने वाढ होते. आता 17.50 ची सरासरी प्रतिषटक येथून गाठावी लागणार आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 बिग हिट्स खेळावे लागतील, 2 ते 3 मोठे फटके, आणि प्रत्येक ओव्हरमध्ये अशी आक्रमक बॅटिंग करणं हे फार कठीण काम असतं, परंतु अशक्य नाहीये. भावेश आणि जितूमध्ये ती क्षमता आहे. ऋतिक पुढचा बॉल घेऊन स्लोवर शॉट बॉल, अपर कट केलाय. फटका तर छान आहे, परंतु जास्त धावा हा फटका देणार नाहीये. एकच धाव. शॉर्ट बॉलचा जाणून बुजून देखील गोलंदाज वापर करतात, कारण बिहाइंड स्क्वेअर आपण बघायला गेलो तर डिक्लेअर झोन आहे. तिकडे कितीही चांगला फटका जरी खेळला फलंदाजाने तरी जास्त धावा मिळण्याची शक्यता नसते. रोशन NP स्पोर्टचे कॅप्टन, त्यांनी मागच्या मॅचमध्ये हॅट्रिक घेतली होती, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अनिल भाई विशे यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेलं आहे. आज पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये हॅट्रिक पाहायला मिळालेले आहेत. लॉफ्ट केलाय बॉल आकाशात, फिल्डर जज करतोय लॉंग ऑफला. ओहो, जबरदस्त कमिटमेंट होती, मात्र बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. ग्रेट शॉट बाय जितू. जितू म्हणजे पॉवर, आणि ती पॉवर पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. अवे फ्रॉम द बॉडी खेळला होता, परंतु 6 धावा. ओ सुरेख बॉल आहे, यावेळेला जोरदार अपील होत आहे, आणि लगेच बॉलवर देखील धाव ठोकली गोलंदाजानं. पंचांचा स्पष्ट नकार, कुठेतरी एष्ट्यांना मिस करणारा हा बॉल होता. एक धाव मिळाली. लेग बाईचा इशारा पंच अजित पुत्रण यांच्याकडून आलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 85 धावांचा पाठलाग करत असताना या क्वार्टर फायनल मॅच मध्ये वेताळ स्वामी संघ. समोर संघ आहे नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे. 61 धावा अजूनही बनवायच्या आहेत. खडतर आहे समीकरण, परंतु प्रयत्न सुरू आहेत. आणि एक षटकार या ओव्हरमध्ये आपण बघितलाय जितूच्या बॅटमधून. पण एक गोष्ट झाली आहे या इनिंग्समध्ये, मोठा फटका लागल्यानंतर लगेच पुढचा बॉल जो गोलंदाजांनी डिलिव्हर केलाय तो फार चांगला केलाय. आपण पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार बघितले होते, परंतु 3 डॉट चेंडू कल्पेश जाधवने टाकले. दुसऱ्या ओव्हरमध्ये आला होता गोलंदाज सुहास पवार, त्याने तर कमालच केली. 6 धावा देऊन 2 गडी बाद केले. आणि या षटकामध्ये ऋतिक मारा करताना दिसतोय. स्लोवर बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, देखना ड्राईव्ह. फिल्डर मात्र उपस्थित आहे डीप कव्हर पॉइंटला. सिंगलच मिळणार आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी ही ओळख राहिलेली आहे भावेश शेलारची. लेदर क्रिकेट देखील तो खेळत असतो, त्यामुळेच ती नजाकत त्याच्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्लास खूप मोठा आहे भावेश शेलारचा. धावसंख्या 25, 19 चेंडू आणि 60 धावा हे समीकरण. चेंज ऑफ पेस, एक्सलंट डिलिव्हरी, व्हेरी वेल डिस्गाइज स्लोवर डिलिव्हरी. बीट केलंय बॅटरला, आणि याचबरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 2/25. बराच मागे दिसतोय सध्या तरी वेताळ स्वामी संघ, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. कधी काय घडेल याचा अजिबात नेम नाही. पाडं थोडंसं जड जरूर म्हणू शकता तुम्ही नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे संघाचं, परंतु फलंदाज अजूनही भावेश शेलार आणि जितू खेळपट्टीवर आहेत. ते दोघे जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत सामन्याचं चित्र कधीही बदललं जाऊ शकतं. ती क्षमता, ती चमक धमक सारं काही त्यांच्यामध्ये आहे, परंतु क्षमतेनुसार कामगिरी करावी लागणार आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 60 धावांची तब्बल आवश्यकता विजयाकरिता सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी वेताळ स्वामी संघाला. वेळ झालेली कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव करण्याची, आणि आता यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक तेजस दोबी.
85 धावसंख्येचं पण पार करत असताना 25 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि या चौथ्या षटकाला प्रारंभ शुभारंभ झाल्यानंतर सुहासच्या पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयास होता. क्षेत्ररक्षक बाउंड्रीच्या नजदीक इथून मात्र तैनात केला गेला होता आणि त्याचा फायदा घेत चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल धावसंख्या 26-26. जाऊया पुरुष एकदा आपण या संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षक राजाचं, खेळाडू मित्रांचं, मी समालोचक तेजस धोबी आणि या अजयजी गरज सर आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी तुडुंबाची गर्दी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्याच प्रेक्षक राजाच्या भेटीला आला बिग सिक्सर्स. पहिला प्रयत्न इथून मात्र हुकला गेला पण त्याच्यानंतर पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. या ठिकाणी डोळकाम गावचं नेतृत्व शहापूर तालुक्याचे उद्योगपती माननीय श्री कमलेश शेठ अधिकारी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. वेलकम, सुस्वागतम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचंही पुन्हा एकदा स्वागत आपण करूया. षटकार पाहायला मिळाला. पहिल्या याच्यावर एकंदरीत आपण विचार केला तर सुरुवात चौकार ठोकण्याची होती पण त्याच्यानंतर अयशस्वी ठरले. पण त्याच्यानंतर षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. पुढचा बॉल नाही, फटका बनवला गेलाय. इस बार घुटना टेक और फिर से एक बार सिक्सर. बैक टू बैक 2 सिक्सर. क्या बात आहे. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराच्या बढती नावसंख्या 38-38 या अंकावर. नक्कीच आदरणीय विजयबाई भगत यांचंही शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळालं. या मैदानाकरिता ज्या लाईट्स आपल्याला आता मात्र पाहायला मिळतात ज्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत. आणि मी सातत्याने म्हणतो की शहापूर क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न आहे आणि ब्रास बँडलाही विनंती करीन की गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेलं व्यक्तिमत्व विजयजी भगत साहेब आहेत आणि उपस्थित होतात. एकदा दिघे साहेबांचं गाणं वाजलं ना तर खूप बरं वाटेल. कारण ठाणे जिल्ह्यावर आणि शहापूर तालुक्यावर खूप सारं प्रेम गुरुवर्य दिघे साहेबांनी केलंय आणि जरूर त्यांचंही गाणं आपण ऐकूयात. गोलंदाज सगळ्या बाजूला सरसावला गेलाय आणि हाही चाललाय. सलगचे 3 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार. हॅट्रिक. थँक्यू. तेजस सर, या ठिकाणी मी सांगू इच्छितो प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो फलंदाज आहे स्ट्राईक एंडवर तो शहापूर तालुक्यातला फलंदाज आहे आणि आक्रमण कोणावर चढलंय तर आयकॉन ऑल इंडिया आयकॉनवर आक्रमण हल्ला बोल केलाय जितू खारीक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण इथून मात्र पाहू शकताय तिन्हीच्या तिन्ही 6. पहिला आपण पहा पावलांचा वापर केला गेला आणि सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू आपण पुढचा 6 बघितला तर पुन्हा एकदा गुटना टेक और सिक्सर कसा प्रयत्न पाहायला मिळाला होता. हो पुढचा बॉल यावेळेस रिवर्सचं अस्त्र आता मात्र बाहेर काढलं गेलं आणि याही चेंडूला पाठवलं गेलं. चौकार. 4. चौकार पाहायला मिळाला. आधी 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळाले गोलंदाज सुहासच्या विपक्षात जितूच्या मार्फत. आता मात्र रिवर्स अस्त्र बाहेर काढले गेले आणि चौकार पहा. 85 धावसंख्येचं खूप मोठं आव्हान पार करायचं आहे तर या पद्धतीने अटॅक होणं गरजेचं होतं आणि तो अटॅक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. क्या बात आहे. लाजवाब फटकेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जी पाहायला आवडत असते ती फटकेबाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फटका फसण्याची शक्यता. तिथे मात्र योग्य जजमेंट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
थँक्यू जय मल्हार ब्रास बँड अतिशय चांगले गीत आपण इथून मात्र वाजंत्री करताय आणि विकेट्स बदन फलंदाज बाद होताना इथून मात्र पाहायला मिळाला. मी तर म्हणेन की जे आव्हान कुठेतरी मात्र डबगाईला गेलं होतं त्याला एक वरचढ किंवा वरती नेण्याचं काम इथून मात्र आता करत असताना आपल्याला सध्या तरी बॅटर पाहायला मिळाला. जितेश आणि जितूला परतावं लागलं. आता मात्र तंबूच्या आशयाला त्याची जागा घेण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय अक्षय अधिकारी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे 3 गड्यांच्या मोबदल्यात 48-48 विजयाकरिता आता मात्र 12 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण पाहताय आणि विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. 12 चेंडू 37 धावा. मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळालं ते आपण पाहू शकताय. पहिला सपर्ण 6 इथून मात्र पहिला जे सलग 3 चेंडू 3 षटकार आले होते. त्याच्यानंतर आपण पुढचा चेंडू पुढचा षटकारी बाजूला सरसावलं गेला आणि इथून मात्र हा फटका कन्वर्ट केला गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. त्याच्यानंतर पुढचा बॉल स्विच हिटचं अस्त्र हाताळलं गेलं आणि इथून मात्र चौकार हा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतरचा आपण चेंडू एकंदरीत जर का बघितलं तर थोडासा फटका फसला इथे मात्र. जितूला जे परतावं लागलं होतं तेही आपण पाहिलं. अगदी आमच्या टेनिस क्रिकेटचं वर्क पहा, कारण या गोष्टी परत पाहायला मिळत नाही आहेत ज्या सध्या तरी इथून मात्र टेनिस क्रिकेटच्या मार्फत पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येताना इथून मात्र पाहायला मिळतात. म्हणून मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये टेनिस क्रिकेटला इथून मात्र सातत्यानं पसंती दिली जाते. षटक क्रमांक 14 संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या 48-48 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 37 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज गणेशला आणले गेले. ओहो, गणेशचा पहिलाच बॉल यावेळेस इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळाला. 1 धाव इथून मात्र आपल्याला अंकित होताना पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 49 व्हाईट बॉलच्या स्वरूपातली ही धाव आहे आणि 49 या अंकावर धावफलक आपण पाहताय. 12 चेंडू 36 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वासी आहे. पुन्हा एकदा हा चेंडू इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपल्याला पंचांनी तरी इशारा दर्शवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र व्हाईट बॉलची 1 धाव इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाली आणि धावसंख्या 50. या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज गणेश तयार. पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने फेस केलं गेलं. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलचा खेळ सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलला धावसंख्या 51 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 34 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. एकंदरीत आपण विचार केला गेला तर 85 सारख्या भल्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान इथून मात्र आपल्याला पार करत असताना जी सुरुवात इथून मात्र जितेशनी करून दिली गेली होती ती कायम ठेवताना आता मात्र हे फलंदाज पाहायला मिळतील का. 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 34 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. गोलंदाज गणेश पुनश्च एकदा या षटकातील पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे. 1च धाव, फार काही मिळत नाहीये. व्हाईटच्या 2 एक धावा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा पुढचे जे ऑफिशियल चेंडू डिलिव्हर झाले त्यावरही सिंगल इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीनं एक पाऊल पुढे टाकत आता मात्र धावासंख्येचं आव्हान जे आहे तिथपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. 52 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 10 चेंडू आणि आता मात्र 33 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. ओ, यावेळेस उडवलं गेलंय. दिशा दर्शवली गेली या स्ट्रोकला. क्षेत्ररक्षकाच्या वरतून चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार.
जय जय महाराष्ट्र माझा आणि त्या गीताचा गजर मैदानाच्या आतमध्ये चहू बाजूने आता मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 56 या अंकावर धावफलक. आता मात्र समीकरण चेंज होईल आणि विजयाकरिता 9 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र बसया अजून 2 मोठे फटके जर का आले तर इथून मात्र सामन्यामध्ये जे इक्वेशन आहे इथून मात्र थोडंसं कमी होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्येच्या जवळ आव्हानाच्या जवळ पोहोचण्याचं काम इथून मात्र सोपं होताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 29 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या हो मिस करतील. धावबाद करण्याची संधी. वेळ दवडली गेली आणि तिथे मात्र बॅकअपला कोणी नसताना दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला गेला होता. समोरून धाव घेतली आहे बॅटरनं असं म्हणायला इथून मात्र हरकत नाहीये. एक धाव मिळतीये. एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 57 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये. आपण इथून मात्र सध्या तरी पाहताय 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. सिंगल डबलनी इथून मात्र काय होणार नाहीये. 28 धावांचं जे आव्हान आहे 8 चेंडू मध्ये पार करायचंय. मग आता मात्र जो चेंडू येईल तो डायरेक्ट कुठे बाउंड्राईनच्या पलीकडे हा पर्याय आता मात्र इथून मात्र पाहायला मिळतोय. मिस करतील. हो जबरदस्त चेंडूची डिलिव्हरी. फेकी डॉट बॉल. गोलंदाज सय्या बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयास. सवेमध्ये चेंडू डिक्लर झोनच्या दिशेने की हो यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा पत्रा बजाव आपल्याला पाहायला मिळाला. पण तो सध्या तरी डिक्लेअर झोन मधला होता. सिंगल अंकित झाली. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सिंगलच्या बढतीने धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 58 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता. प्रवेशद्वाराजवळची प्रेक्षक उभे आहेत. थोडे मागे जा प्लीज. विनंती आहे प्लीज. खेळाडूला एफर्ट देताना त्या ठिकाणी कोणताही अडथळा होऊ नये प्लीज. विनंती आहे. प्रेक्षक थोडे मागे सरका. या ठिकाणी उद्योजक माननीय श्री कमलेश शेठ अधिकारी साहेब तसेच उद्योजक माननीय श्री राहुल शेठ भोईर साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता भासते. तीन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 58 या अंकावर धावफलक. 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. अज्जूला आणले गेले. शेवटचे 6 चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वर अज्जू इथून मात्र सज्ज होतो षटकातील पहिलाच बॉल घेऊन. हो पहिलाच बॉल यावेळेस उडवला गेलाय. आल्या सुरुवात पहिल्याच बॉलवर षटकार 6.
काही प्रेक्षक राजा आता मात्र आपल्याला इथून पाहायला मिळतोय अगदी रेलिंगच्या आतमध्ये आणि रेलिंगच्या बाहेर सुद्धा फक्त आणि फक्त प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय इथून एकंदरीत आपण बघितलं तर 64 64 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 5 चेंडू आणि आता मात्र 21 धावसंख्येची आवश्यकता. अक्षय अधिकारी आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर चषकामध्ये 6 चेंडू आणि 6 सिक्स रेकॉर्ड ज्याच्या नावावर आणि खासदार चषकचा विचार केला तर 7 चेंडू आणि 7 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. आणि कालच्या दिवसामध्ये बघितलं तर 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये ज्याच्याकडून पाहायला मिळालं तर तेच वादळ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी तो मात्र सज्ज होतो. षटकातील पुढचाही बॉल यावेळेस योग्य वेळी ओळख केली गेली या चेंडूची आणि तगदील केले गेले या चेंडूला. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 65 विजयाकरिता 4 चेंडू आणि 20 या धावसंख्येची. एकंदरीत आपण विचार केला तर आता मात्र नॉन स्ट्राईकला बॅटर पाहायला मिळतोय. अर्थातच अक्षयला आपण पाहताय. जितका वेळ अक्षय नॉन स्ट्राईकला राहील तितका फायदेशीर ठरेल तो अर्थातच टीम नयन स्पोर्ट असनगाव गिरसे संघाला. जितका वेळ अक्षय नॉन स्ट्राईकला राहील तेवढा फायदेशीर ठरेल इथून मात्र. यस आपण भावेश शेलारला पाहत आहे आणि मॅन फ्रॉम घाटकोपर. खूप सारे मी आधी कालच्या दिवसामध्ये म्हटलं होतं की पोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाज सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल घेऊन चालला होता हा चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं. एका धावेने क्षेत्ररक्षण एका हातानं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि एक धाव क्षेत्ररक्षण होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 66 विजयाकरिता 3 चेंडू आणि 19 धावसंख्येची. आता मात्र एखादा जर चेंडू जर अवांतर आला तर सामन्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. सलग 3 चेंडू 3 जर षटकार ठोकले तर सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासिया. दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. 3 चेंडू 19 धावा आणि 3 चेंडू हे समीकरण आता मात्र इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल येणारा एखादा एक जरी चेंडू याच्यामधला तो इथून मात्र निर्णायक जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. ओहो यावेळेस स्ट्रोक चांगला होता. ताकद इतकीही नव्हती. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करून चौकार 4. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल नाही चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. ओहो तिथे मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण. ठाऊक होतं की सामना जवळ जवळ आपण इथून मात्र आपल्या बाजूने काबीज केलाय तरीही चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र सूरज केणेच्या मार्फत होताना पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम भावाळेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. आता 1 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता भासते जे की थोडंसं अशक्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि सामना विजयश्री ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नयन 11 आसनगाव गेरसे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं. एकंदरीत आपण विचार केला तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत दुसऱ्या संघाला विनंती करतोय की आपण